वनरक्षक भरती संदर्भात आनंदाची बातमी आहे। याची मागणी पत्र आता सादर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचे संदर्भात एक महत्त्वपूर्ण मीटिंग जी आहे तर ती देखील होणार आहे। याच्याविषयी सर्व माहिती सांगतो, पण हा व्हिडिओ तुम्हाला जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा मित्रांनो, नुकतंच प्रधान मुख्य वन संरक्षक यांच्याकडून जे आहे तर एक नवीन परिपत्रक जे आहे तर ते आलेलं दिसतं। बघा, हे 6/7/2026 चं परिपत्रक आहे, जे 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 आता आपल्याला दिसतं ऑनलाईन वगैरे। बघा, विषय काय होता, मुख्य वन संरक्षक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांची विविध विषयांवर आभासी आढावा बैठक, म्हणजे त्यांची एक मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंग मध्ये आपला महत्त्वपूर्ण विषय जो आहे तर तो वनरक्षक भरतीचा आहे मित्रांनो। बघा, इथं त्यांनी सांगितलेले आहे की उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने जे आहे तर ते 16/7/2026 रोजी सकाळी 11 वाजता आभासी पद्धतीने, म्हणजे काय, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, म्हणजे झूम वगैरे मीटिंग त्यांची जी आहे तर ती होणार आहे। आणि या मीटिंगचा पहिल्याच नंबरला आपला त्यांनी मुद्दा ठेवलेला आहे, तो म्हणजे वनरक्षक भरतीच्या संदर्भातला। बघा, वनरक्षक भरती प्रक्रिया 2026, म्हणजे त्यांनी असं ठरवलंय की 2026 मध्ये आपण ही वनरक्षक भरती आता करूनच टाकू। च्या अनुषंगाने मागणी पत्र या कार्यालयात सादर करण्याबाबत, तर कार्यालयाचे पत्र क्रमांक, बघा हा पत्र क्रमांक दिलेला आहे, सोबत सद्यस्थितीत कोणते मागणी पत्र आलेले आहेत आणि कोणते मागणी पत्र नाही आलेले हे दिलेले, आणि हे सर्व वनवृत्त यांना हे जे लेटर जे आहेत तर ते इथं पाठवण्यात आलेले आहे। सोबतच बाकीचे पण काही गोष्टी दिलेल्या आहेत, पण आपण इथं फक्त वनरक्षक भरती संदर्भातच जे आहेत तर ते माहिती घेणार आहोत आज। ओके, आता बघा, या सगळ्या काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत। आता ही मीटिंगची पद आपल्याला इथं पाहायला मिळतील। बघा, त्यांनी इथं मीटिंग ठेवलेली आहे आणि हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वांना जॉईन करायची आहे। याच्यामध्ये सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे बघा, वनरक्षक भरती प्रक्रिया 2026 चे मागणी पत्र कार्यालयात सादर करण्याबाबत। बघा, बऱ्याच वनवृत्तांनी सादर केलेले, परंतु अद्यापर्यंत आपले वनवृत्तातील वनरक्षक संवर्गाचे मागणी पत्र कार्यालयास अप्राप्त झालेले, म्हणजे अजून त्यांना मिळालेलेच नाही, असे कोणते कोणते आहेत मित्रांनो? बघा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, संभाजीनगर आणि धुळे, आणि ऍक्च्युली यांचेच वनरक्षकच्या जागा कधी कधी जास्त असतात, म्हणून हे 5 जे वनवृत्त आहेत यांचं अजूनही मागणी पत्र आलेलंच नाही। आणि जोपर्यंत सगळ्यांचं मागणी पत्र येत नाही तोपर्यंत पद भरती करता येत नाही। तर यांचे मागणी पत्र जे आहे तर ते अजून पेंडिंग आहे, तर ते मागणी पत्र संदर्भात जी आहे तर ती माहिती जी आहे मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच मित्रांनो, याची तयारी करून घेण्यासाठी सर्वसमावेशक सरसेवा भरती बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे। वन विभागाच्या भरतीसाठी TCS IBPS पॅटर्न नुसारच या परीक्षा होतात। त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल जे आहे तर ते करू शकतात। बघा, हे तर आपण पाहिलंच आहे, 16 जुलैला महत्त्वपूर्ण बैठक आहे वनरक्षक माहिती संदर्भात। आता वनरक्षकची कोणती मागणी पत्र प्राप्त झालेले आहेत, तर इथे यांनी एक तक्ता दिलेला आहे मागणी पत्रांच्या सद्यस्थितीबाबत। बघा, भरती प्रक्रिया 2026 संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट इथं पाहायला मिळते। बघा, इथं नागपूर आहे, प्राप्त आहे 134, चंद्रपूर आहे अप्राप्त झालेले, गडचिरोली अप्राप्त झालेले। तर हा टेबल व्यवस्थित दिसत नसेल तर मी तुम्हाला याच्यात सांगतो की कोणते प्राप्त झालेले आणि किती पद प्राप्त झाले आहेत, आपल्याला पदसंख्या पण कळणार आहे। बघा, नागपूर प्राप्त झालेले 136 पद, अमरावतीची 4च पद आहेत, नाशिकला 0 पद आहेत, नाशिकला पदच नाही आहेत, 4 आहेत, पुण्याला 105 पद भरायचे, ठाणेला 129 भरायचे आहेत आणि कोल्हापूरला 51 पद भरायचे आहेत। म्हणजे ही बरीच मोठी संख्या आपल्याला इथं पाहायला मिळते, पण आणखी संख्या ही वाढू शकते जेव्हा चंद्रपूर, बाकी अजून गडचिरोली, यवतमाळ, संभाजीनगर, धुळे आणि मुख्य वन संरक्षक कार्यालय नागपूर यांचे पण अप्राप्त आहे। म्हणजे एवढी सगळी अप्राप्त आहेत आणि ही सगळी मागणी पत्र आता सादर झालेली आहेत आणि हे मागणी पत्र लवकरच आपल्याला जाहिरातीच्या रूपात जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे। मागच्या वेळी ही परीक्षा TCS ने घेतली होती, या पण वेळी ही परीक्षा ऑनलाईनच होणार आहे आणि ती सरळ सेवेच्या माध्यमातूनच होणार आहे। वनरक्षक हे पद आपले MPSC कडे गेलेले नाही मित्रांनो, हे पद त्यांनी वेगळंच ठेवलेलं आहे। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे आपल्याला करायचं आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये जो महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो तो लेखी परीक्षा आणि त्याच्यामध्ये इंग्रजी विषयाचा, तर ते सर्व तुम्ही जर आपली बॅच जर ज्यांनी जॉईन केली असेल त्यांना माहिती जाईल, इंग्रजी एकदम व्यवस्थित पद्धतीने तिथं कव्हर केलं जातं आणि तुमचा सर्व अभ्यास पण जो आहे तर तो होऊन जाईल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।